सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील एक डोंगराळ तालुका म्हणजे शिराळा। पावसाळ्यात इथं भरपूर पाऊस पडतो, पण सिंचनाची इथं फारशी चांगली व्यवस्था नसल्यानं डिसेंबर पासूनच इथली शेती कोरडवाहू पडते। या भागातले शेतकरी कोरडवाहू पिकं घेतात। गावातले सर्जेराव पाटील हे 3.5 एकरांचे मालक आहेत। गेल्या 40 वर्षांपासून ते शेती करतात। पाण्याच्या कमतरतेमुळे डिसेंबर नंतर त्यांच्या शेतात करण्यासारखं कोणतंच काम नसतं, त्यामुळे ते शेतीपूरक उद्योग करतात। जून महिन्यात त्यांना गिरिराज आणि वनराज कोंबड्यांच्या पालनाविषयी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माहिती दिली। जोडधंदा म्हणून शेतीला किंवा जनावरांनी जोडधंदा म्हणून करावा असे एक विचार आला म्हणून मी जरा डॉक्टरांचा सल्ला घेतला। डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर डॉक्टर म्हणले ठीक आहे, आम्ही तुम्हाला पिल्ली म्हणजे आणून देऊ। मग डॉक्टरांनी पिल्ली आम्हाला आणून दिली। सर्जेराव पाटील माहिती मिळताच कामाला लागले। त्यांनी 15 फूट बाय 17 फुटांचं शेड घातलं। यासाठी त्यांना 11,500 रुपये खर्च आला। यामध्ये 150 कोंबड्यांच्या निवाऱ्यांची सोय झाली। मग त्यांनी कोल्हापूरहून 1 दिवसाची 100 गिरिराज जातीची पिलं आणली आणि सोबत वनराज कोंबड्यांची 25 अंडी उबवली, म्हणजे एकूण 125 पिल्लांपासून काम सुरू केलं। पण पावसाळ्यात त्यांची काही पिल्लं दगावली आणि शेवटी 100 कोंबड्या तयार झाल्या। ही जात गिरिराज जात आहे, देशी वजा देशीच, परंतु जाडीला मोठी होणार आहे। अंडी दररोज देणार अंडी, साधारणतः 3-3.5 महिन्यापासून पुढे अंडी देतात। मग ती अंडी द्यायला लागली की आपल्याला समजा परवडत असेल तर ती अंड्यासाठी ठेवायची, किंवा ते आपल्याला अंडा आणि खाद्य असं दोन्ही मिळून कसं परवडेल असं त्याचं बजेट काढून ते ठेवलं तरी चालते। पण ते माझ्या अंदाजाप्रमाणे असं झालं की त्याची विक्री करून पैसे आपल्याला साधारणतः 3 महिन्यात दाम दुप्पट मिळतात, हे एक अंदाज काढला मी। कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी पाटील यांचा सकाळी तासभर आणि संध्याकाळी तासभर वेळ खर्च होतो। कोंबड्यांना खाद्य म्हणून ते सरकी पेंड, गहू, तांदूळ याचा वापर करतात। या कोंबड्यांच्या संगोपनाच्या खाद्य, औषधं आणि इतर खर्चासाठी पाटील यांना 3 महिन्यात एकूण 15,000 रुपये खर्च आलाय। त्याची निगा फार तशी दक्षता घ्यावी लागते, तशी काही एवढे हलगर्जीपणा करून चालत नाही। त्याला साधारणतः ती गहू, तांदूळ किंवा तुमचं ते खाद्य मिरजेवून आणलेलं, किंवा ती सरकी पेंड सुद्धा मी भिजवून त्याच्यात गहू भुस्सा घालून ती सुद्धा घातली। त्यामुळं माझ्याबरोबर नेलेली पिल्ली लोकांनी त्यांच्या अगोदर माझ्या पिल्ल्यांची प्रगती झाली। डॉक्टर येऊन इथं भेटले, ज्यावेळेला 3ची अर्धा किलो झाली तर माझ्या बरोबर नेलेली, त्यावेळेला माझी 2.5 किलो, 2 किलो, 2.5 किलो अशी झाली। म्हणजे एवढी त्यांची सकाळ अगदी पद्धतशीरपणे माझ्या डॉक्टर सांगण्याने किंवा माझ्या पद्धतीने मी त्यांची निगा केली, त्या निगाचं मला फळ मिळालं। कोंबड्यांच्या संगोपनाला सुरुवात केल्यानंतर पाटील यांना 3 महिन्यांनंतर अंड्यांचं उत्पादन देखील मिळू लागलं। ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये त्यांनी या कोंबड्यांची प्रतिनग सरासरी 250 ते 300 रुपयांनी विक्री केली। सर्जेराव विष्णू पाटील त्यांना आपण 3 महिन्यापूर्वी 100 पिल्लांचं वाटप केलं होतं आणि त्याच्यात 2.5 महिन्यामध्ये 2.5 ते 3 महिन्यामध्ये सरासरी 3 किलो, 2.5 ते 3 किलोपर्यंत वजन त्यांचं झालं। उत्पादन खर्च म्हणाल तर वीज, खाद्य, पाणी, लस आणि इतर औषधे यांचं मिळून 9 ते 10,000 रुपयाचा खर्च आला त्यांना आणि प्रतिनग 300 रुपये याप्रमाणे विक्री झाल्यामुळे त्यांना जवळपास 27,000 रुपयाचं त्यातून उत्पन्न मिळालं। निव्वळ नफा 17,000 ते 18,000 रुपयाच्या आसपास त्यांना झाला। गिरिराज आणि वनराज कोंबड्यांपासून अंड्यांचं उत्पादन देखील मिळतं, पण अंड्यांच्या तुलनेत मांसासाठी कोंबडी विकली तर जादा पैसे मिळतात असा पाटील यांचा अनुभव आहे। ही जात ही अंडी सुद्धा घालू शकते, 3.5 महिन्यापासून घालू शकते। चांगली अंडी, प्रगती त्यांची कशी अंड्याची कशी आहे की साधारणतः तो वर्षभर किंवा जोपर्यंत अंडी घालते तोपर्यंत ती खुडकी म्हणजे अंडी घालायची बंद होत नाही। देशी कोंबडी कशी खुडूक बसते अशा पद्धतीने ती बसत नाही। साधारणतः आठवड्यातनं किंवा 10-12 दिवसातनं 1-2 दिवस अंडं बंद होते, ना तर रेग्युलर अंडं त्याचं चालू। अंड्यापासून सुद्धा उत्पन्न आहे, तसं नाही असं नाही, पण बजेट साधारणतः त्याला जादा पाहिजेत, कोंबडी जादा पाहिजेत। या थोड्या कोंबड्यात ती परवडत नाही, कोंबड्या जादा पाहिजेत, मग ते परवडत आहे। अशा पद्धतीने ही योजना केली। ज्या भागातली शेती कोरडवाहू आहे, शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही, त्या भागातल्या छोट्या शेतकऱ्यांनी, महिलांनी, शेतमजुरांनी गिरिराज आणि वनराज वाणाच्या कोंबड्यांचं संगोपन करावं। यातून त्यांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी नक्कीच मदत होईल। गिरिराज ही जात पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना परसबागेमध्ये सांभाळण्यासाठी शिफारस केली जाते किंवा वितरित केली जाते। या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीला
2.5 ते 3 महिन्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 किलो सरासरी वजन प्राप्त होतं. ही जात अतिशय टणक असल्यामुळे रोगराईला बळी पडत नाही. वजन खूप जलद वाढ होते, वजनामध्ये जलद वाढ होते. मांसाची चवसुद्धा अतिशय उत्तम आहे. याचा रंग सर्वात विशेष म्हणजे रंग देशीसारखा असल्यामुळे याला बाजारपेठेमध्ये छान मागणी आहे. याच्या मांसाची चव चांगली असल्यामुळे याला दर चांगला मिळतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनामध्ये भर पडते. त्याचप्रमाणे ह्या कुक्कुटपालनातून किंवा या प्रकल्पातून आजूबाजूचे शेतकरी पैदाशीसाठी नर किंवा कोंबड्या जे नेतात, त्यामुळे आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा या जातीचा उत्तम प्रकारे प्रसार होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायद्याबरोबरच जास्त नफा आणि 2 पैसे त्यांच्या गाठीशी राहतात. छोट्या आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना गिरिराज आणि वनराज कोंबड्यांच्या पालनातून अर्थार्जनाचा एक नवा मार्ग गवसलाय. यासाठी आपापल्या भागातल्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर तांत्रिक माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. सर्जेराव पाटलांप्रमाणे छोट्या शेतकऱ्यांनी अशा पूरक व्यवसायांची कास धरली तर त्यांनाही अर्थार्जनाचा नवा मार्ग गवसणार आहे. विजय पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली.